सगळ्यात पहिल्या आकडेवारी आपण पाहत आहोत भाजपची 145 जवळपास त्यांनी खरं तर 148 जागा लढवलेल्या होत्या, पण त्यातले 122 जागा त्यांच्या येत आहेत। आता ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे। त्यांचा स्ट्राइक रेट हा 84% इतका आहे। एवढा जबरदस्त स्ट्राइक रेट हा आपण लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 80% पाहिलेला होता। तोच भाजपचा आपण गेल्या 4 महिन्यांमध्ये कसा शिफ्ट झालेला पाहतोय। भाजपचा 26% स्ट्राइक रेट होता लोकसभा निवडणुकांमध्ये, तो त्यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये थेट 84% केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हे शिंदेच्या शिवसेनेचं सुद्धा पाहूया। शिंदेच्या शिवसेनेचा लोकसभेतला स्ट्राइक रेट जर पाहिला तर तो अवघा 12% होता। तोच आता विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा जवळपास 71% इतका स्ट्राइक रेट झालेला आहे। किती मोठा जंप आहे आपल्याला तो स्ट्राइक रेट मध्ये पाहायला मिळतोय। दादांच्या राष्ट्रवादीचा सुद्धा जर बघायचं झालं तर दादांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राइक रेट हा लोकसभा निवडणुकांमध्ये अवघा 3% होता, तो सुद्धा त्यांनी 62% नेऊन ठेवलेला आहे। त्यामुळे महायुतीने स्ट्राइक रेट मध्ये जबरदस्त आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। पण हेच महाविकास आघाडी कशी आपटलेली आहे हे आपण पाहायला हवं। महायुतीनंतर पुढची आपण जर स्लाइड पाहिली तर त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 19% स्ट्राइक रेट त्यांचा आहे, जो की लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांचा स्ट्राइक रेट हा आपण जबरदस्त पाहिलेला होता। त्यांनी 17 मधनं त्यांच्या जागा ज्या आहेत त्या 13 निवडून आणलेल्या होत्या। विशाल पाटलांची सुद्धा साथ मिळालेली होती, पण आता मात्र त्यांचं आपल्याला अधोगती एक प्रकारे पाहायला मिळते की 102 ते 104 जागा लढवून त्यांनी आणलेल्या आहेत केवळ 20 जागा। हे जर शिवसेना युबीटीचा सुद्धा विचार करायचा झाला तर लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांचा 16% इतकी त्यांना मतं खरं तर पडलेली होती, पण तीच आता स्ट्राइक रेट जर त्यांचा आपण पाहिला तर त्यांना 20% स्ट्राइक रेट त्यांनी इथे कमवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। 92 जागा लढवून 18 जागा त्यांनी मिळवलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा सुद्धा जर आपण पाहिलं तर 86 जागा लढवून अवघ्या 10 जागा त्यांच्या पारड्यात येताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे त्यांचा सुद्धा स्ट्राइक रेट हा आपल्याला आपटलेलाच पाहायला मिळतोय। केवळ 11%, 80% लोकसभेला ज्यांचा स्ट्राइक रेट होता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा, तो आपटून आपल्याला 11% आलेला पाहायला मिळतोय। महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षांचे स्ट्राइक रेट हे जबरदस्त आपटलेले आहेत। तेच महायुतीचा विचार करायचा झाला तर त्यांनी चांगली मुसंडी मारलेली आपल्याला पाहायला मिळते। अर्थात त्याच्यामध्ये योजनांचा तर हातभार आहे, पण ग्राउंड लेवलवर केलेलं मॅनेजमेंट हे त्यांना कामाला येत आहे। आणि ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकांनंतर महाविकास आघाडी एक ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेलेली आहे की काय असं चित्र दिसत होतं, त्याच्या उलट परिस्थिती महायुतीची आपण पाहिली। सायलेंट राहिले, आपला कुठलाही वादविवाद समोर येऊ दिला नाही आणि जास्त त्वेषाने काम केलेले आहे की काय अशी परिस्थिती पाहायला मिळते आणि परिणामी त्यांचा स्ट्राइक रेट आज हा आपल्याला चांगला पाहायला मिळतोय।